लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात होणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात सोमवारी मतदान होत आहे। प्रशासकीय नाव जरी छत्रपती संभाजीनगर असलं तरी निवडणुकीत अजूनही औरंगाबाद असंच नाव आहे। या निवडणुकीसाठी जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन यासह सर्व साहित्य मतदान केंद्रावर पाठवण्यात आलंय। याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाहणी केली। दरम्यान स्वामी यांनी अधिक माहिती दिली। या ठिकाणी एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाच्या आखाड्यात पहिल्यांदाच दोन शिवसेना समोरासमोर आहेत। एक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना जो महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे, तर दुसरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना जो महायुतीतील घटक पक्ष आहे। इथं महाविकास आघाडीकडून शिवसेनेनं ठाकरे गट चंद्रकांत खैरे यांना, तर महायुतीकडून शिवसेनेनं शिंदे गट पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना मैदानात उतरवलंय। वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान हे चेहरेही मैदानात आहेत। तसेच हर्षवर्धन जाधव यावेळी अपक्ष म्हणून मैदानात आहेत। याशिवाय इतरही काही नेते या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत। मात्र मुख्य लढत शिवसेना वर्सेस शिवसेना व एमआयएम अशीच मांडली जातीये। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।